कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा आता दिलासा मिळालेला आहे। बच्चू कडूच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले। या तारखेला आता मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला 100% कर्जमाफी होणार आहे। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर केली? बघा, 2 जूनपासून बच्चू कडू हे सारखे आंदोलन करत होते। त्यांनी शेतकऱ्यासाठी अन्नत्याग आंदोलन देखील केले। जोपर्यंत मुख्यमंत्री शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करणार नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका देखील त्यांची होती। परंतु अखेर आता त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले। आता शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्याची कर्जमाफी करू अशा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेऊन कर्जमाफीची तारीख देखील आता जाहीर केली आहे। आता सरसकट कर्जमाफी होणार आहे। आता यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, कोणकोणत्या बँकाचं कर्ज माफ होणार, किती जिल्ह्याचं कर्ज माफ होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो किती लाखापर्यंत तुमचं कर्ज माफ होणार, या ठिकाणी सगळी संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। ज्या ज्या बँकेकडून कर्ज काढलं असेल तर तुम्हाला नेमकं तातडीने कोणकोणती कामे आता 2 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करून ठेवायची आहेत, नक्की पाहायचं आहे। त्याचप्रमाणे या कर्जमाफीचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांनी महत्त्वाची अशी 4 ते 5 कागदपत्र तयार ठेवायचे आहेत। कारण आता फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता मुख्यमंत्री साहेबांकडून आता वर्तवण्यात आली। त्याचं कारण म्हणजे सरकारला आता समिती देखील नेमावी लागली आहे। आता मुख्यमंत्री साहेबांकडून बच्चू कडू यांना फोन लावून आम्ही समिती नेमले आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। आता ही समिती सुद्धा कामाला लागले। यामध्ये सर्व शेतकऱ्याची आता सरकारकडून सर्व ठिकाणी पडताळणी सुरू करण्यात आली। यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या बँकाचं कर्ज घेतलं आहे, तुम्ही जे श्रीमंत शेतकरी आहेत की गरीब शेतकरी आहेत, हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। त्यासाठी मग आता तुम्हाला या ठिकाणी काम काय करायचं आहे, या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे, यासाठी सर्वांनी लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय फायद्याचा असणार आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठी कर्जमाफी आता होणार आहे आणि ती फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये किंवा 24 तासामध्ये ही कर्जमाफी 100% होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांकडून देखील सांगण्यात आलं आहे। कारण की बच्चू कडू साहेबांनीच आता मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी आता एक समितीसुद्धा नेमल्याचं फोनद्वारे बच्चू कडू यांना सांगितलं आहे। यामध्ये शेतकरीची चौकशी देखील केली जाणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार, कोणकोणते शेतकरी ह्या शेतकरी कर्जमाफीतून अपात्र होणार, जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा कोणाला होणार, कोणकोणत्या गोष्टीचं पालन करावं लागणार, कोणकोणती कागदपत्रं तुम्हाला असणं अतिशय गरजेचं असणार, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच सांगणार आहे। ठराविक 5 ते 6 कागदपत्रं जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभापासून कदाचित वंचितसुद्धा राहावे लागणार आहे। म्हणजेच अतिशय महत्त्वाची कागदपत्रे मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कागदपत्र तर त्या ठिकाणी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे कोणकोणती 5 ते 6 कागदपत्रे तुमच्याजवळ तुम्हाला लागणार आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहेत आणि कोणकोणत्या बँकाचं कर्ज माफ होणार आहे, तर मुख्यमंत्री साहेब नेमकं काय म्हणालेत याची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुमचं नेमकं 50,000 रुपये जे कर्ज आहे ते माफ होणार की नाही, नेमकं तुमचं 1 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार की नाही, सरसकट 2 लाखाची कर्जमाफी होणार की नाही, निवडणुकीच्या आधी याच सरकारने जो शब्द दिला होता की आम्ही निवडून आल्यानंतर सरसकट 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी करू, तर नेमकं किती लाखाचा कर्ज आता माफ होणार आहे हे सुद्धा आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर आजच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले की बघा, सरकार सत्तेत येऊन 6 महिने झाले आहेत परंतु शेतकऱ्याची काही केल्यानं सुद्धा कर्जमाफी आता होत नव्हती। त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी गेले 5 ते 6 दिवस उपाशी राहून कर्जमाफी करावी म्हणून सरकारच्या विरोधामध्ये अन्नत्याग आंदोलन केले। अखेर या आंदोलनाला यश आल्याचं आता आपल्या लक्षात आलं आहे, या ठिकाणी पाहायला देखील मिळत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांनाच या ठिकाणी कर्जमाफ केलं जाणार आहे, सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघा। आता सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी समजून घेऊया, तो म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये नोकर वर्ग आहे अशा शेतकऱ्याचं कर्ज आहे
हे सरकारच्या माध्यमातून अजिबात चुकूनसुद्धा माफ केलं जाणार नाही. म्हणजेच नोकरदार वर्ग म्हणजेच कोणतं बघा, मुलगा सरकारी नोकरी करत असेल, तहसील कार्यालयामध्ये काम करत असेल, तुमचा मुलगा आत्ताच त्या ठिकाणी पोलीसमध्ये भरती झालेला असेल, सरकारकडून आता तुमचं रेशन कार्ड आहे ते संपूर्ण चेक केलं जाणार आहे, अशी देखील माहिती आता समोर येत आहे. अनेक पोस्टमध्ये सरकारला ही माहिती दिलेली आहे. मित्रांनो, आता महत्त्वाचं काम काय करायला लागणार आहे, तुमच्या घरामध्ये जर नोकरी करत असतील त्यांच्या घरामधील शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही, अशी देखील माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे. आता सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की कर्जमाफी ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यासाठी, त्यामुळे सरकारी सेवेमध्ये असलेल्या शेतकऱ्यासाठी या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आता कोणाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघत आहोत. तर बघा, या ठिकाणी लगेच आपण आता पाहूयात कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा यासाठी सरकारला तुम्हाला आता काही कागदपत्रे या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत. कोणकोणती 5 कागदपत्रे तुम्हाला या 2 दिवसाच्या आतमध्ये तयार ठेवायचे आहेत हे बघा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्ष देऊन यासाठी व्हिडिओ बघायचा आहे. नेमकं तुम्हाला 50,000 रुपयाची कर्जमाफी कधी होणार आहे, नेमकी 1,00,000 रुपयाची कर्जमाफी होणार आहे की नाही, नेमकी सरसकट 1,50,000 रुपयांची कर्जमाफी कधी होणार आहे, हे सुद्धा आता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की नेमकं तुम्हाला कोणकोणत्या तारखेला फिक्स कर्जमाफी होणार आहे, ती तारीख देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. या अहवालामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून नेमकं तुम्हाला या गोष्टीचं पालनसुद्धा करावं लागणार आहे. या ठिकाणी लगेच तुम्हाला हे गोष्टी करायची व्हिडिओच्या माध्यमातून देखील लगेच सांगणार आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ अजिबात होणार नाही असे शेतकरी कोणकोणते आहेत या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे. यासाठीचा पहिला नियम आता सांगितला आहे, तो म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी असेल तर त्याचं कर्जमाफ या सरकारच्या माध्यमातून केलं जाणार नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट यामध्ये तो म्हणजे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे जर जास्त असेल, भरमसाठ असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल, म्हणजे तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती असेल आणि तरी पण सुद्धा कर्जमाफीची तुम्ही अपेक्षा करत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमच्याकडे जर भरपूर पैसे असतील तर सरकारी योजनेचा लाभ तसेच सरकारी कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. कारण की लोकांकडे पैसा असतानासुद्धा 2021 ते 2025 या वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी गरज नसतानासुद्धा सरकारी कर्ज भरले. या अंदाजानुसार अनेक लोकांनी अर्ज देखील भरले. त्यांना सावकार शेतकऱ्यांनीसुद्धा 10 ते 15 लाखापर्यंत अशाच प्रकारचे शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले. तर अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही. अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले की सरकारने स्पष्टपणे सांगितले की जे गोरगरीब शेतकरी असतील केवळ त्यांनाच कर्जमाफीचा हा लाभ होणार आहे. तर तुम्ही या यादीमधून तुमचं कायमचं नाव त्या ठिकाणी वगळण्यात येईल. तुम्हाला आता काय महत्त्वाची कामं करायची आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचे जे शेतकरी मित्रांनो, तिसरा सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे कोणकोणत्या बँकाचं कर्ज माफ होणार आहे हे देखील शेतकरी मित्रांनो आता सांगणार आहे. ज्या ज्या बँका सांगितल्या त्या बँकाचं कर्ज माफ आता होणार आहे, त्यामुळं काळजीपूर्वक पाहायचं आहे. या बँकेमध्ये तुमची बँक आहे की नाही, या बँकेमध्ये 2 दिवसाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात केली जाणार आहे. आता आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलन केल्यामुळे या कर्जमाफीला अखेर यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मग तुम्हाला या ठिकाणी बँका देखील सांगणार आहे, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. आता लगेच तुम्हाला कोणकोणत्या बँका असणार आहेत त्या बँका देखील मी लगेच सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं सरसकट कर्ज आता 2 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी मित्रांनो माफ होणार आहे. या मित्रांनो, तुम्हाला आता बँकेची यादी देखील या ठिकाणी सांगत आहे. या बँका सांगितल्यावर तुम्ही लगेचच 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 कागदपत्रंसुद्धा सांगणार आहे. ही 5 कागदपत्रं तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यासोबत तयार ठेवायचे आहेत. फक्त त्यांनाच ही आता कर्जमाफी होणार आहे. जर तुम्ही या 5 कागदपत्रांमध्ये तुम्ही जर एक जरी कागदपत्र गहाळ केलं किंवा जवळ ठेवलं तुम्हाला कमी कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे तुमच्या महत्त्वाचं थोडं काम बाजूला ठेवून कोणकोणती 5 कागदपत्र या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत हे लक्ष देऊन बघा. आता ही कर्जमाफी आता होणार आहे, किती तारखेला होणार आहे ते देखील समजणार आहे. आता महत्त्वाचं तुमची गोरगरिबी शेतकरी आहेत, श्रीमंत शेतकरी आहेत, त्यामुळे 2 दिवसामध्ये आतमध्ये कर्जमाफी शेतकरी मित्रांनो आता होणार आहे. त्यामुळे कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. यासाठी सर्वांनी लक्ष देऊन पहा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी बँका सांगणार आहे, त्याचनंतर तुम्हाला 5 कागदपत्र देखील सांगणार आहे. बघा या ठिकाणी महत्त्वाचं आता बँका कोणकोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो बघा. या ठिकाणी तुम्ही बघू देखील शकता.
या बँकाचं कर्जमाफ लवकर होणार आहे, त्या बँकाची लिस्टसुद्धा देण्यात आली आहे. सगळ्यात पहिली जी बँक आहे ते तुम्ही लक्ष देऊन पाहिजे आहे. या ठिकाणी पहिली बँक आहे ते म्हणजे ॲक्सिस बँक. ज्या ज्या शेतकऱ्याचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये त्यांना देखील लवकरच जो कर्जमाफी आहे ती कर्जमाफी लवकर होणार आहे. दुसरी बँक आहे ते म्हणजे सिटी युनियन बँक. ज्या ज्या शेतकऱ्यांनी सिटी युनियनमधून कर्ज घेतले त्या सिटी युनियनचं कर्ज देखील लवकरच माफ आहे. तिसरी बँक आहे या ठिकाणी देण्यात आले ते म्हणजे धनलक्ष्मी बँक. चौथी बँक आहे ICICI बँक. दुसरी बँक आहे IDBI बँक. नंतर IDFC बँक. नंतर फर्स्ट बँक इन्शुरन्स बँक. बँक ऑफ कर्नाटक बँक. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक. नंतर तो कॅथोडन बँक. नंतर सिरम बँक. फेडरल बँक. HDFC बँक. दुसरी पाहिलं तर सुरस बँक. लक्ष्मी विलास बँक. त्यानंतर येस बँक. त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगत आहे या यात्रेमध्ये बँकासुद्धा आहेत का नीट पहा. सगळ्यात लास्टला ते सांगणार आहे म्हणजे या बँकेमध्ये जर तुमचं कर्ज तर तुमचं कर्ज माफ होणार नाही. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्र देखील तुम्हाला बँकेमध्ये जमा करावं लागणार आहे. या ठिकाणी सांगितल्यानंतर लगेच तुम्हाला या 5 कागदपत्र कोणकोणते आहेत ते देखील सांगणार आहे. जर चरतील तर तुम्हाला कोणताही अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही. जास्तीत जास्त कर्जमाफीचा निर्णय कसा घ्यायचा, कर्जमाफी आता नेमकी कोणाला होणार याची संपूर्ण डिटेल लगेच बघणार आहे. आता तुम्हाला कोणकोणत्या बँका आहेत त्या बँकांची लिस्ट देखील सांगितलं. आता दुसऱ्या बँका देखील सांगा. दुसऱ्या बँका ते म्हणजे बँक ऑफ बडोदा. त्यानंतर कॅनरा बँक. नंतर पंजाब अँड सिंध बँक. युनियन बँक. त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक. बँक ऑफ सेंट्रल बँक. बँक ऑफ इंडिया स्टेट बँक. दुसरं पाहिलं तर इंडिया पंजाब नॅशनल बँक. नंतर बँक ऑफ महाराष्ट्र बँक. नंतर इंडिया ओव्हरसीज बँक. नंतर युको बँक. नंतर तुम्हाला पाहायला गेलं तर इंडियन बँक. यामधील कर्ज ज्या शेतकऱ्यांनी घेतले या सर्व बँकामधील कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात जास्त कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांनी त्या जिल्हा सहकारी बँक तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी असते त्या ठिकाणी तुम्हाला सहकारी बँकेतून सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस असेल, पोस्ट ऑफिसमधील सुद्धा ज्या स्टॉप आहे त्यांच्या देखील तिथं कर्जमाफीसाठी सर्वात महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. आता तुम्हाला पाहायला गेलं तर आता अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रे देखील काढून ठेवले आहेत. आता बघा यामध्ये सर्वात पहिलं कागदपत्र ते म्हणजे आधार कार्ड. बघा तुमच्याकडं सगळ्यात पहिलं आधार कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. कागदपत्र ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. बघा ते 5 ते कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा. यामधील शेवटची 2 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. ती शेवटची कागदपत्र की तुम्हाला नाही मिळाली तर तुम्हाला जेवढी तुम्ही कागदपत्र काढलं आहे तर त्या शेवटचं कागदपत्रामुळे तुमचं जे कर्जमाफी होणार आहे ते कर्जमाफी होणार नाही. त्यामुळे सर्व कागदपत्र ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कोणकोणती कागदपत्र ते देखील लगेच सांगणार आहे तुम्हाला. ते सर्व कागदपत्र झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत. त्या पाहायला गेलं तर पिवळा आणि केसी रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डचं झेरॉक्स देखील तुम्हाला काढून ठेवावं लागणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल याचं झेरॉक्स काढून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून यासाठी मागवण्यात आलं आहे की सरकार तुमचं आता उत्पन्न चेक करणार आहे. या उत्पन्नामध्ये तुमचं जर आढळलं की तुम्ही कर्जमाफी केली आहे व केली जाणार नाही यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तयार ठेवायचा आहे. आता कागदपत्र सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र यासाठी मागवलं ते तुम्हाला बँकेची डिटेल्स त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. त्या डिटेल्समध्ये काय काय लागतं बघा. तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज काढलं, तसेच तुम्ही किती वर्षापासून बँकेचं कर्ज काढलं आहे, किती टक्केवारीने तुम्हाला कर्ज काढलं आहे, कोणत्या तारखेपासून कर्ज हे काढलेलं आहे, आत्तापर्यंत सगळ्यात त्याची महत्त्वाची संपूर्ण डिटेल देखील समोर आहे. याची सर्व माहिती आता फक्त सरकारला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत, म्हणजेच एकच बँकेचे कागदपत्र या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. तुम्हाला या बँकेचे महिन्याला स्टेटमेंट किंवा दिवसापासून तुम्ही कर्ज काढला असेल तर तुम्ही स्टेटमेंट देखील तुमच्या बँकेची पासबुक झेरॉक्स असेल, तुमच्या बँकेचं झेरॉक्स सेंटर आहे त्या बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स घेऊन या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. पण त्यामध्ये कधी तुमचा IFSC कोड दिसत नाही, खाते क्रमांक व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे तुमचा जो डेटा आहे तो डेटा व्यवस्थित दिसला जात नाही. कदाचित तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट देखील अपलोड करावे लागणार आहेत. जे तुमचा खाते क्रमांक असेल, नंतर तुमचं आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, नंतर बँक खात्याचे झेरॉक्स असेल, हे सर्व कागदपत्र तुम्हाला व्यवस्थित रेडी ठेवायचे आहेत. आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव व्यवस्थित असणंसुद्धा ते सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आता महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या बँकाच्या पासबुकचे झेरॉक्स काढताना व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स काढायचे, काळजी घ्यायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे कागदपत्र अशा प्रकारे 5 कागदपत्र तुम्हाला जवळपास ठेवायचे आहेत. पण बँकेकडून फोन येईल तेव्हा तुमचे सर्व कागदपत्र झाले का ते सुद्धा सांगण्यात येईल. बच्चू कडू अनत्याग आंदोलन म्हणजे उपाशी राहून आंदोलन केलं होतं, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना फोन केला होता. त्यामुळे 2 दिवसाच्या आतमध्ये
लवकरच कर्जमाफी होणार आहे अशी घोषणा देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी अर्जुन तुरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न देखील करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।